सगळे मजेत आहे का? मजेत आहे. ही शाळा बघून मजेत असलं पाहिजे का आपण? आपली मुलं इथे शिकतायत, आपले लहान लेकरं इथे शिकतायत, आपण कसं काय मजेत आहे आणि का मजेत आहे? बरोबर आहे काय? आपण जे बघतो इथे ज्या अवस्थेत आपल्या घरची मुलं मुली शिकतायत ते बरोबर आहे का? नाही नाही, अजिबात नाही. ह्या ज्या शिक्षण अधिकाऱ्यांवर जबाबदारी आहे शाळा नीट करायची, मंत्र्यांवर जबाबदारी आहे शाळा नीट करायची, त्यांची मुलं कुठे शिकतात? इंग्लिश स्कूल, प्रायव्हेट स्कूल. ज्यांच्यावर जबाबदारी आहे सरकारी शाळा चालवण्याची त्यांचे स्वतःचे मुलं प्रायव्हेट शाळेत शिकतात, तर ते करतील का सरकारी शाळा नीट? शक्यच नाही. का नाही करत ते? त्यांचं षडयंत्र चालू आहे. नाही ते असू द्या, का नाही करत आहे? दुसरं काही कारण? ही जनरेशन जर शिकली तर हेच त्यांना प्रश्न विचारेल आणि हीच त्यांच्या उरावर येऊन बसेल, म्हणून हे ते शिक्षणाला दाबण्याचा प्रयत्न करतायत आणि खालच्या पातळीवरची मुलं वर येऊ नये आणि प्रश्न विचारू नयेत आणि हे सगळी सिस्टम त्यांच्या हातामध्ये येऊ नये म्हणून. नाही तेच तुमचं बरोबर आहे, पण मला वाटतं कुठं ना कुठं चुकी तुमची आहे. डायरेक्ट बोलल मी काही म्हणजे हे नाही करणार. मला वाटतं कुठं ना कुठं चुकी तुमची आहे, माझी आहे, आपल्या सगळ्यांची आहे. कारण की आपण कधी आवाज उठवला नाही. आपल्याला अधिकार दिलेला आहे संविधानात, डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. आपण त्या अधिकाराचा वापर केलाय का? आपण या देशाच्या प्रधानमंत्र्यालाही प्रश्न विचारू शकतो, प्रधानमंत्री का असू नये. तर मग आपण इथलच्या बीडीओला काही प्रश्न विचारला आजपर्यंत? मला आज तुम्ही सगळे सांगताय की बीडीओ इथं येतच नाही, चक्करच नाही महाराष्ट्र शाळेत. का प्रश्न नाही विचारला बीडीओला की काय येत नाहीये? हा, समितीला विचारतात, पण समितीमध्ये तरी येतात का बीडीओ त्याच्या मीटिंग मध्ये? नाही येत. मग त्यांच्या घरी गेले होते का तुम्ही? गेलो होतो ना आम्ही, पाठपुरावा करायसाठी तिथं जाऊनच पाठपुरावा केला आम्ही. हा, वेळोवेळी त्यांना कल्पना दिलेली आहे आम्ही, तरी त्यांनी आमच्या प्रश्नाचं म्हणजे उत्तर अपेक्षित दिलं नाही आतापर्यंत. फक्त करायला सांगू, ग्रामसेवकला सांगितलंय, ग्रामसेवक येऊन येतं फक्त आम्ही आम्हाला बोलणं झालं एवढंच, याच्या पुढे काय नाही. मी काय म्हणतोय आतापर्यंत जे झालं ते झालं. याच्या पुढं जसं आपण जातीपातीचं राजकारण म्हणलं की झेंडे घेऊन बाहेर पडतो, धर्माचं राजकारण म्हणलं की आपण झेंडे घेऊन बाहेर पडतो, तसं याच्या पुढे आपल्या लेकरांच्या शाळेसाठी बाहेर पडायचे. त्यांचं भविष्य कमी इम्पॉर्टंट आहे का? आपली जात पात धर्म कुठं जाणार नाहीये. हे तुम्हाला सारखे सारखे सांगतील धर्म खतरे में, धर्म खतरे में. अरे एवढे शेकडो वर्ष झाले तेव्हा तो धर्म संपला नाही. आता तुमच्याच काय म्हणतात त्याला, तुमच्याच सरकारमध्ये संपायला आला. मग प्रश्न तर तुमच्यावर असला पाहिजे. तुमचा धर्म कुठंच जाणार नाही. धर्म आहे, राहणार, आधी राहिलेला आहे. पण जे तुमचे मुलं आहे ना, त्यांचं भविष्य हातातून निघून जाऊ शकतं जर तुम्ही आवाज नाही उठवला तर. तुम्हाला त्याच्यासाठी आता एकत्र यावं लागेल. जसे प्रत्येक गावात वादविवाद असतात, तुमच्या गावातही असतील. ते वादविवाद तुम्ही आता थोड्या दिवसांसाठी बाजूला ठेवा.